जयश्वरा शेतकरी म्हणून शेतकरीनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासंदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट आता समोर आलेला आहे शेतकरी म्हणून। कारण की ज्यावेळेसपासून पीएम किसानचा 20वा हप्ता वितरण करण्यात आला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून प्रत्येक शेतकऱ्यांचे फक्त एकच कमेंट्स आणि एकच प्रश्न होते, ते म्हणजे नमो शेतकरीचा पुढील हप्ता कधी। आणि भरपूर व्हिडिओजमध्ये कमेंट देखील शेतकऱ्यांचे ते आलेले आहे। तर याच्या संदर्भातीलचा हा व्हिडिओ आपण आपल्या ह्या चॅनलवरती घेऊन आलो आहे। तर व्हिडिओ माहिती खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण, नक्कीच व्हिडिओला पूर्ण पहा। आणि गेल्या 2 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ देखील अपलोड केला होता, जे की आपले मित्र आहे आणि त्यांचं देखील यूट्यूबला एक चॅनल आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक अधिकृत माहिती घेतली होती। परंतु त्याच व्हिडिओच्या खाली बऱ्याच काही कमेंट्स आल्या की त्यांच्याविषयी निगेटिव्ह कमेंट्स अशा काही म्हणू शकतो आपण, पण त्याच्याकडे लक्ष न देता आपल्याकडे एक माहिती आता नवीन उपलब्ध झाली आणि त्याच आधारे आपण सर्वांना हे अपडेट इथे जाहीर करणार आहोत। आणि नमोची ती कोणती तारीख आहे, कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरीचे 2000 येणार का 3000 येणार, हे देखील इथे क्लिअर करणार आहोत। कारण की शेतकरी बऱ्याच काही शेतकऱ्यांचे हे प्रश्न होते, जसे की मुख्यमंत्र्यांनी दिलेला एक शब्द होता की येणारा पुढील हप्ता किंवा येणाऱ्या काळात 2025च्या जे की नमो शेतकरीच्या ज्या योजनेची ही निधी आहे त्याच्यामध्ये अतिरिक्त वाढ करून 2 ऐवजी 3000 रुपये म्हणजे वार्षिक जे आहे की जे 6000 भेटते ते 8000 रुपये करू, अशी त्यांनी तिथे शेतकऱ्यांना एक ग्वाही दिलेली होती किंवा शेतकऱ्यांना एक प्रश्न म्हणजे की शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलेलं होतं शेतकरी म्हणून। तर हे देखील आपण या व्हिडिओच्या संदर्भात संपूर्ण काही माहिती जाणून घेणार। तत्पूर्वी चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर नक्की चॅनल देखील सबस्क्राईब तुम्ही करू शकता येत्या काळातील देखील असलेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी। आणि त्याचबरोबर बऱ्याच काही शेतकऱ्यांचे हे देखील कमेंट्स होते की आमचं पीएम किसानचा हप्ता नाही किंवा आमचा आता येणारा नमो शेतकरीसाठी जे की F2चा ऑप्शन हा ऑफ आहे, बंद आहे, तर आम्हाला पुढील हप्ता येईल का। तर नक्कीच त्यांना तिथे सांगू शकतो की शेतकरी F2चा ऑप्शन तेव्हाच ऑन होतो किंवा चालू होतो ज्यावेळेस राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून नमोचा असो किंवा पीएमचा असो जे हप्ता वितरण करण्याची तारीख जाहीर करण्यात येईल आणि त्याच्या अगोदर 48 ते 24 तासाच्या आतच त्याच्यासाठी फक्त तिथल्या अवधीसाठीच तो ऑप्शन तिथे चालू करण्यात येतो। तो F2चा जो ऑप्शन असतो तो, आणि त्याच्यानंतर तो ऑटोमॅटिकली बंद असतो। तर अद्यापही अशी ती तारीख म्हणजे जवळ नाही शेतकरी म्हणून तुमचं ऑप्शन चालू राहील। तर हे एक F2 संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट होतं। आता नमो शेतकरीची ती कोणती तारीख आहे, कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार हे जाणून घ्यावं। तत्पूर्वी शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरीचे 3000 भेटणार होते। बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत होत्या 3000 भेटणार का 2000, तर तुम्हाला सांगू शकतो की अद्याप अशी अधिकृत माहिती जे की राज्य शासनाच्या माध्यमातून कोणतीही देण्यात नाही आली की तुम्हाला 2 ऐवजी 3000 रुपये देऊ, असं त्यांनी कोणताही निर्णय ते जाहीर नाही केला किंवा जाहीर केला असल्यास लवकरच त्याची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच देण्याचं काम करू। त्याचबरोबर शेतकऱ्यांना आता फायनली नमो शेतकरीची ती कोणती तारीख आहे, कोणत्या तारखेला तो हप्ता येणार, याची जी प्रतीक्षित शेतकरी आहे तेच तुम्हाला मी माहिती आहे ते सांगणारे शेतकऱ्यांनो। जसं की आता विचार केला असता तर भरपूर कालावधी जे की नमो शेतकरीच्या हप्त्याला वितरण होण्यास होऊन गेला अप्रॉक्स 4 महिन्यापेक्षा पण जास्तीचा कालावधी झालेला आहे। आणि आता पीएम किसानचा देखील हप्ता रिलीज होऊन जवळपास 2 ऑगस्ट रोजी हा हप्ता रिलीज झाला। जसं की आपण मागील भरपूर व्हिडिओजमध्ये त्याची जी तारीख जाहीर केली होती त्याचप्रमाणे इथे देखील याची तारीख आता मी जाहीर करणार, डिक्लेअर करणार आहे। फक्त शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की जी पण माहिती आपण घेतो ते गव्हर्नमेंटच्या अधिकृत संकेतस्थळांच्या माध्यमातून घेण्याचं काम ते करत असतो। त्याच्यात माहिती असतो त्याच्याच अंदाजे आपण माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते करत असतो। शेतकरी म्हणून त्याच्याकरता कोणी मात्र चुकीच्या कमेंट्स नाही केल्या तरी ही चांगलीच असेल। शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरीचा असो किंवा पीएम किसानचा हप्ता कोणत्या याच्यात रिलीज करण्यात येतो किंवा वितरण करण्यात येतो, एखादा सण असो किंवा एखादा मोठं उत्सव असो, याच्याच एक अनुषंगाने याच्याच पार्श्वभूमीवरती हा हप्ता रिलीज करण्यात येतो। आता जसं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसानचा हप्ता हा काशीमध्ये एक उत्तर प्रदेशमध्ये काशीमध्ये हप्ता रिलीज करण्यात आला होता विशाल जनसभा कार्यक्रमाच्या माध्यमातून दिनांक 2 ऑगस्ट रोजी। त्याच अनुषंगाने आता शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की तर त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आता जे आहे की 9 ऑगस्ट 2025 रोजी जे की राज्यातील एक महत्त्वाचा मानणारा सण आहे पूर्ण देशभरातील रक्षाबंधनाचा राखीचा सण शेतकरी बनवून। तर हालाकी जर कधी असं झालं तर नक्कीच रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावरती किंवा त्याच्याच पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून 9 ऑगस्ट 2025 रोजी हप्ता रिलीज होईल असे चान्सेस आहे शेतकरी, कशा अंदाजे म्हणजे देण्यात येऊ लागले। बऱ्याच काही न्यूज आणि आर्टिकलच्या माध्यमातून ह्या अपडेट्स जारी करण्यात येऊ लागला आणि माझ्या माहितीच तो तुम्हाला सांगू शकतो की नक्कीच शेतकरी म्हणून 9 ऑगस्ट रोजी हप्ता हा तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकतो। शेतकरी 9 ऑगस्ट पर्यंत हप्ता रिलीज होईल अशी तरी माहिती आता सध्याची आहे बऱ्याच काही न्यूज आणि आर्टिकलच्या माध्यमातून। शेतकरीनो अद्यापही अशी फिक्स तारीख सांगता येत नाही शेतकरीनो, कारण की परत बरेच काही शेतकरी कमेंट्स करतात आणि आपल्याला उलट्या सुलट्या कमेंट्स करत असतात। तर नक्कीच शेतकरी व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। ज्यांना पीएम किसानचा हप्ता आला नाही त्यांनी आपले केवायसी अपडेट आहे की नाही ते एकदा नक्कीच चेकआउट करा आणि त्यावर नमोचं देखील सर्व काही स्टेटस तुमचं ओके आहे की नाही ते देखील पहा, कारण की हप्ता आता 1-2 दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये नक्कीच येऊन जाईल। तर मिळवा का नवीन व्हिडिओ, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।